नमस्कार मंडळी, बातमी अतिशय महत्त्वाची आहे. पेन्शनधारकांची पेन्शन रक्कम ही मोठी घोषणा होण्याची शक्यता. राज्यातील पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. प्रत्येक वर्षाच्या नवीन वर्षामध्ये पेन्शनबाबत नवनवीन बदल या ठिकाणी होतच असतात. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनबाबत आज पत्रकारांना बोलताना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी दिली आहे. तर ती म्हणजे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून आता नेमकं कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सर्व जाहीर केलं आहे. आज मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच्या सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. पेन्शनधारक अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी गेल्या 5 वर्षांपासून करत होते. यामध्ये पेन्शनधारकांची मागणी या ठिकाणी आता वाढत चालली होती. यामध्ये पहिली मागणी पेन्शनधारकांची अशी होती की त्यांना जगण्यासाठी काहीतरी पेन्शन तुम्ही चालू करा. पेन्शन त्या ठिकाणी जगण्यासाठी आमची कमी पडत असल्याचं एक परिपत्रक त्या ठिकाणी शासनाला मागील 2 महिन्यांच्या पाठीमागे आता पेन्शनधारकांनी सादर केलेलं होतं. या परिपत्रकामध्ये 5 ते 6 मागण्या पेन्शनधारकांच्या होत्या. त्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या अपेक्षा या ठिकाणी पेन्शनधारकांनी केल्या होत्या. परंतु 2025 या वर्षामध्ये पेन्शनधारकांच्या या मागण्या सरकारने अजिबात एक सुद्धा पूर्ण केलेल्या नव्हत्या. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी लिहून आता या ठिकाणी GR काढण्याबाबतच्या सूचना अर्थमंत्री अजितदादा पवार यांना दिल्याचं पाहायला मिळतं. पेन्शनधारकांच्या 5 ते 6 महिन्यामध्ये बघा, पेन्शनधारकांच्या 5 ते 6 महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी मोर्चे काढले, अनेक ठिकाणी आंदोलन केले, तरी सुद्धा मागण्या मान्य होत नव्हत्या. अखेर सरकारच्या माध्यमातून हा फायनल निर्णय घेण्यात आलाय. 5 ते 6 मागण्या आता पेन्शनधारकांच्या मागणी केल्यात आणि 1 जानेवारी 2026 पासून या सर्व मागण्यांची अंमलबजावणी या ठिकाणी करणार असल्याचं लेखी या ठिकाणी परिपत्रक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पेन्शनधारकांना दिल्याचं पाहायला मिळतंय. मग कोणाची पेन्शन वाढणार? पेन्शनधारकांसाठी आता नवीन वर्षामध्ये काय सुविधा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पेन्शनधारक मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलंय. अखेर याचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे. जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही सर्वांनी कान देऊन ऐकाच, कारण नवीन वर्षामध्ये काही ना काही बदल होत असतो. 1 जानेवारी 2026 पासून तशाच प्रकारचा मोठा बदल आता या ठिकाणी होतोय. आता बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा मागणी केली ती म्हणजे पेन्शनधारक म्हणत होते की आमची पेन्शन काही पण करून वाढवा, कारण आम्हाला जगण्यापासून त्या ठिकाणी अजिबात वंचित राहावं लागतं. आमच्या मागण्या वाढल्या, सर्व काही वाढले, अगदी खाण्याचं तेल वाढलंय, सगळंच वाढलंय. त्यामुळे आमची पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत आहे. ही मागणी होती आणि 2021 पासून पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करा असं मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढलेले होते. परंतु राज्य सरकारला जाग आलेली नव्हती, कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची म्हटल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये जेवढा पण पैसा उपलब्ध पाहिजे, जवळपास या ठिकाणी आता 10,000 कोटी रुपयांच्या आसपास पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करायला लागत असतात. यामध्ये सरकारने नुकताच तुम्हाला पण कानावरती बातमी आली असणार, 2 नव्या योजनांची घोषणा या ठिकाणी आता सरकारने केली. ती म्हणजे नमो शेतकरी योजना. शेतकऱ्यांसाठी सरकारने 2024 ते 25 ला काढल्या आणि महिलांसाठी लाडकी बहीण योजना या ठिकाणी काढल्या. आणि यामुळे काय झालं, सरकारच्या तिजोरीमध्ये जो काही फंड होता तर तो महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी संपून जात होता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून खास करून पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी नवीन वर्षाचा पेन्शनधारकांना गिफ्ट देण्यासाठी जवळपास 8,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार म्हणजेच अगदी नरेंद्र मोदी साहेबांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी आता 8,000 कोटी रुपयांचा निधी घेतलेला आहे. त्यामुळे आता कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत. 8,000 कोटी रुपयांचा निधी तर या ठिकाणी आता पेन्शनधारकांसाठी मागवण्यात आलाय. मग आता 5 ते 6 मागण्या कोणकोणत्या मान्य करायच्या ठरवलंय ही 100% खरी बातमी, कारण पेन्शनधारकांना लेखी पत्र आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणाकोणाला पेन्शन वाढणार आहे, किती पेन्शन वाढणार आहे आणि नेमकं कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य करण्याचं ठरवलं आहे
आहे तर ते नक्की बघा। पेन्शनधारकांसाठी सर्वात पहिल्यांदा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई येथे घेण्यात आला आहे, ते म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झाला आहे। पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत होती, त्यामुळे पहिला निर्णय घेण्यात आला आहे, तर तो म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन खरोखर वाढल्या। ही 100% खरी बातमी आहे, कारण आतापर्यंत फक्त पेन्शन वाढणार अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरत होत्या। परंतु अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2026 या नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन किती वाढणार आहे आणि किती हजार रुपयांनी वाढवून तुम्हाला कोणत्या तारखेला बँकेत येणार आहे याबद्दलचा पहिला निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला आहे। मग आता तुमचे पेन्शन किती वाढल्या, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून बँकेत येणार आहे तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहे। परंतु त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या देखील कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्ष 1 जानेवारी 2026 पासून मान्य करायच्या या ठिकाणी ठरवलंय याबद्दलची अधिकृत जी.आर सुद्धा काढली। आता कोणत्या मागण्या मान्य करायचं ठरवलंय हे सुद्धा 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे। तर आता बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघे मिळून आता पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 8,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता पेन्शनधारकांसाठी मंजूर सुद्धा करण्यात आलाय। याबद्दल सरकारचा एक जी.आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे। तो जी.आर सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे लगेच आता दाखवणार आहे, त्यामुळे सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2 मिनिटे मोबाईल आता धरून बसा। तुमची पेन्शन नेमकी किती वाढणार आहे आणि 1 जानेवारी 2026 पासून कोणकोणत्या पेन्शनधारकांच्या बँकेमध्ये पेन्शन वाढवून मिळणार आहे। तुम्ही ईपीएस पेन्शन घेत असाल किंवा कोणतीही पेन्शन घेत असेल तर असा फायदा करून घ्यायचा, नक्की तुम्हाला ते सांगणार आहे। सरकार नवनवीन योजना दरवर्षी काढू लागते, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडू लागलाय। परंतु कालच केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिलाय, त्यामुळे आता राज्यातील पेन्शनधारक आणि केंद्र सरकारचे जे काही पेन्शनधारक आहे दोघांच्या पण 5 ते 6 मागण्या या ठिकाणी मान्य करायचं सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना हे पत्र या ठिकाणी पाठवले। आता यामध्ये सगळ्यांचा विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा। तुमची आता 2021 ते 2025 पर्यंत तुम्हाला जी काय अजिबात पेन्शन वाढ करण्यात आलेली नव्हती याची तक्रार या पेन्शनधारकांची सातत्याने करत होते। याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला प्रश्न तुमचा या ठिकाणी मिटवलेला आहे, सॉल्व्ह केलाय, तर ते म्हणजे पेन्शनधारकांची आता पेन्शन ही वाढवण्यात आली आहे। दुसरी मागणी या ठिकाणी जी मान्य केली तर ती इतकी भारी आहे, ती ऐकून तुम्हाला या ठिकाणी आनंद होणार आहे। परंतु 4 नंबरची 5 नंबरची जी मागणी आहे त्यामध्ये पेन्शनधारकांना या ठिकाणी खूप मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे या सर्व मागण्या कोणत्या आहेत, पेन्शन किती तारखेला वाढवून मिळणार आहे, ही 100% खरी माहिती मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय झाली आहे हे तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये आता सांगणार आहे। परंतु त्याआधी दुसरी मागणी पेन्शनधारकांची काय होती आणि या ठिकाणी आता काय मान्य केलंय, याची अंमलबजावणी कधी होणार आहे। काही वयस्कर पेन्शनधारक आहे, त्यांना त्यांची मुलं ही अजिबातही सांभाळत नाहीत। काय करतात, त्यांची मुलं नोकरीला बाहेर असतात आणि पैसे देत नाही, त्यामुळे एक त्या ठिकाणी वेगळा फायदा आमच्यासाठी सरकारने केला पाहिजे असं या ठिकाणी पेन्शनधारक बोलत होते। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमची मुलं सांभाळत नसतील तर या ठिकाणी तुम्हाला पुढे काय करायचं ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस मध्ये कोणत्याही बँकेत जर सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेत असाल तर या सर्व मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलंय। परंतु दुसरी मागणी आहे तर ती म्हणजे पेन्शनधारकांची मुलं अजिबात त्या ठिकाणी वय झाल्यामुळे पेन्शनधारकांना सांभाळत नाही, आम्हाला घरातून बाहेर काढतात। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला खुश करण्यासाठी एक वेगळा फायदा करण्यात आलाय, ज्याची अंमलबजावणी आता 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येणार आहे। दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची मागणी करण्यात आल्या। बघा, तुमची मुलं जर सांभाळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय याबद्दल नवा कायदा कोणता करण्यात आलाय, 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून काय काय सांगण्यात आले ते तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु या ठिकाणी तिसरी मागणी सरकारकडे पेन्शनधारकांनी केली होती, मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाया पडतो, परंतु या ठिकाणी आम्हाला पेन्शन मध्ये वाढ करा, आम्हाला कमीत कमी
2,500 रुपयांची पेन्शन तरी वाढ करा, अशा प्रकारे विनवणी पेन्शनधारक या ठिकाणी करत होते. याबद्दल सरकारच्या माध्यमातून लेखी आदेश साधा नाही तर मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश काढलाय. मग याबाबत त्या ठिकाणी कोण पात्र ठरणार आहे, कोणकोणत्या पेन्शनधारकांचे पेन्शन वाढणार आहे? 2 मिनिटे मोबाईल आता धरून बसा. सर्व माहिती 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा, याबाबत कोणाकोणासाठी आता पेन्शनधारक पात्र ठरणार आहे, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आली, ते तुम्हाला पुढे लगेच समजावून सांगणार आहे. लक्ष देऊन बघायचा. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून एक गुड न्यूज दिली जात आहे. पेन्शनधारकांचं वय 60 वर्षांपासून 100 वर्षांमध्ये कोणतंही वय असेल तर या वयामध्ये वेगवेगळ्या 5 प्रकारच्या मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य केल्यात. यामध्ये चौथी मागणी होती तर ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे. 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना सारखाच आजार पाठीमागे लागतात. बीपी शुगरच्या गोळ्या या ठिकाणी घ्याव्या लागतात. पेन्शनधारकांना त्यांची मुले आता या वयामध्ये सांभाळत नाही, त्यामुळे हात पसरण्याची गरज आता पेन्शनधारकांना. याचा विचार करून पेन्शनधारकांसाठी चौथा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. पेन्शनधारकांना रुपया सुद्धा इथून पुढे आता दवाखान्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना दुसऱ्याच्या त्या ठिकाणी हाताखाली हात पसरायला लागू नये, त्यांचं वयस्कर जीवन या ठिकाणी व्यवस्थित जावं. कारण पेन्शनधारकांनी आता वयाच्या त्या ठिकाणी 20 वयापासून 60 वयापर्यंत सरकारची सेवा केली आणि यामध्येच त्यांना आजार या वयामध्ये अगदी विळखा घालत आहे आणि हे आजार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफतपणे करण्याचा निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये एक कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. हे कार्ड पूर्णपणे नवीन आहे. कार्ड हे तुम्हाला कधी मिळणार आहे तर ते लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026 पासून मिळणार आहे. हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला सर्व पेन्शनधारकांना, तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, गोळ्या खरेदी करायच्या असेल किंवा अगदी तुम्हाला थंडी तापावरती दवाखान्यामध्ये पैसे या ठिकाणी जर देत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे आता मोजावे लागणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. परंतु आपला मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही जर कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल तर त्या बँकेमधील पेन्शन आता किती वाढवून येणार आहे, सरकारने कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि या ठिकाणी तुमचं जर वय 60 वर्षाच्या पुढे असेल, 65च्या पुढे असेल तर पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च कोणता त्या ठिकाणी मोफत करण्यात येणार आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं जर तुम्हाला सांभाळत नसतील तर 1 जानेवारी 2026 पासून कोणता कायदा हा पारित करण्यात येणार आहे, ही सविस्तर माहिती पाहण्याकरता तुम्ही अगदी 2 मिनिटे कान देऊन सर्वांनी ऐका. पेन्शनधारकांच्या सगळ्यात महत्त्वाच्या तक्रारी होत्या तर त्या म्हणजे 90% पेन्शनधारकांना गोळ्या घ्याव्या लागतात, औषधे गोळ्या घ्याव्या लागतात, बीपी शुगरच्या गोळ्या, दवाखान्याचा खर्च वाढलाय. त्यामुळे अगदी लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकांच्या दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे तुम्हाला मोफतपणे आता सरकार करणार आहे. यासाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे. जे पेन्शनधारक अर्जंटमध्ये हे कार्ड काढतील त्यांना तुम्हाला 2026 1 जानेवारी पासून मोफतपणे दवाखाना आता सरकार करणार आहे. त्यामुळे हे कार्ड कोणतं आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. 2 मिनिटाचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि नक्की तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, तुम्हाला सांगते की आता पेन्शनधारकांना त्यांची मुलं जर सांभाळत नसतील कोणता कायदा पारित करण्यात आलाय ते सांगते. यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्यात आली आहे तर ते सांगते. पेन्शनधारकांना पेन्शन कार्ड काढण्यात आले आणि येणार आहे ते सांगते, जेणेकरून मोफत उपचार तुम्हाला करता येतील. आता सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी पेन्शनधारक जे आहे तर या पेन्शनधारकांसाठी आता मुलं जर त्यांची सांभाळत नसतील तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काय अधिकार दिलेत, काय कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. यामुळे आता तुम्हाला पेन्शन किती वाढणार आहे, कोणतं कार्ड काढल्यानंतर दवाखान्याचा मोफत खर्च येणार आहे आणि आता तुम्हाला सांगत आहे की पेन्शनधारकांना त्यांची मुलं जर सांभाळत नसतील तर कोणता कायदा पारित करण्यात आलाय पहा. तर आता बघा, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, ज्या पेन्शनधारकांनी वयाच्या 20 वयापासून वयाच्या 60 वयापर्यंत आपल्या सरकारची सेवा केली आणि त्यांची मुलं जर आता त्यांना सांभाळत नसतील तर या ठिकाणी आता रकमेचा थोडाफार हिस्सा हा आईबापांच्या नावावर या ठिकाणी मुलांना करावाच लागणार आणि आईबापांना सांभाळावाच लागणार. जर करता त्या ठिकाणी आधीच मुलांच्या नावावर आई वडिलांनी प्रेमापोटी संपत्ती जर केली असेल
किंवा अगदी फसवणूक केली असेल, परत लग्न झाल्यानंतर तुमचा मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल, तर सरकारने सांगितले तुम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जे दंडाधिकारी कार्यालय असतं तसेच कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन आमची मुलं आम्हाला सांभाळत नाही याबद्दलचा एक अर्ज करायचा आहे. सरकारने तातडीने यावर निर्णय आता घेणं आहे, कारण याबद्दल समिती सुद्धा सरकारने नेमलेली आहे. मग यासाठी तुम्हाला कलेक्टर ऑफिस तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं आहे. तुमची मुलं सांभाळत नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी चौकशी करायची आहे. हे झालं वेगळा मुद्दा. आता तुम्हाला सांगत आहे की नेमकं तुम्हाला आता कोणत्या पेन्शन धारकांची किती वयानुसार त्या ठिकाणी पेन्शन वाढ करण्याचा सरकारने निर्णय या ठिकाणी घेणार आहे, तर ते सांगते. त्यानंतर दवाखान्याचा मोफत खर्च पाहिजे असेल तर तुम्हाला कोणतं कार्ड काढायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु याआधी कोणत्या पेन्शन धारकांची 1 जानेवारी पासून कोणतीही पेन्शन असेल तर राज्य सरकारची ती किती वाढणार आहे हे नक्की बघा. याबद्दल बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी जर तुमचं 60च्या वयावरती असेल, 60 ते 70 मध्ये असेल तर 5% पेन्शन वाढण्याची शक्यता सूत्रामार्फत वर्तवल्या जात आहे. जर तुमचं वय 70 ते 80 या वयामध्ये असेल तर पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी 10% वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्याची सूचना सरकारच्या माध्यमातून आल्याचं सूत्रामार्फत सांगितले जात आहे. यानंतर तुमचं वय 80 ते 90 असेल तर तुमची पेन्शन 12% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तुमचं त्या ठिकाणी वर्ष आता 90 ते 100 या वयामध्ये असेल तर तुमची पेन्शन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 13 ते 14% वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जसं जसं वय वाढेल तसे तसे तुमची पेन्शन आता सरकारने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रामार्फत आपल्याला समजते आहे. आता तुम्हाला आरोग्यासाठी कोणते कार्ड काढायचे आहे? सरकारने आयुष्यमान भारत कार्ड योजना ही चालू केली. यामार्फत केंद्र सरकारच्या माध्यमातून हे कार्ड काढल्यानंतर आता ज्यांचं वय 75 वर्षांच्या पुढे आहे त्यांना त्या ठिकाणी दवाखान्याचा मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांना या ठिकाणी सरकारने नवीन वर्षाचे एक गिफ्टच आता म्हणावं लागेल. त्यामुळे आता आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही काढून घ्या. नक्कीच तुमचे पैसे पण वाचतील, पेन्शन पण वाढेल आणि दवाखान्याचा खर्च पण या ठिकाणी मोफत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पेन्शनधारक मित्रांनो, अशाच तुम्हाला नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. धन्यवाद.